नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 8 फेब्रुवारीच्या भागामध्ये आजचा भाग सुद्धा मित्रांनो खूप सुंदर दाखवलेला आहे. हे दोघे तर एकदम छान मस्त असे एन्जॉय करत असतात आणि तेव्हा ते एन्जॉय करत असताना त्यांचे फॅन्स वगैरे येऊन त्यांच्यासोबत सेल्फी वगैरे घेतात, त्यांची तारीफ वगैरे करतात. आणि इकडे तर विक्रमने आता नंदिनीला थांबवून घेतलेलं असतं आणि जीवाला ती पीपीटी वगैरे करायला लावलेलं असतं. आणि जीवाला थोडी अडचण आल्यानंतर तो डायरेक्ट आता धनंजयला फोन लावून विचारतो, तर धनंजय त्याच्यावरती भडकतोच. आणि या रागात आता मित्रांनो जीवा लगेचच काउन्सिलरला फोन लावतो की मला फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स हवा आहे. आणि ते सुद्धा लगेचच आता ते वकिलाला वगैरे पाठवतात कागदपत्र घेऊन. जेव्हा नंदिनी अजूनसुद्धा तिथेच असते घरामध्ये आणि ते बघितल्यानंतर तिला तर खूप मोठा धक्का बसतो. आणि इकडेही आता पार्थ आणि काव्य जे काही बाहेर एन्जॉय करत असतात, तर तेव्हा समोरच त्यांना एक विचित्र घटना दिसते की काहीतरी गुंड असतात 4-5 जण आणि ते एका बाईला त्रास देत असतात आणि त्यासोबत तिची मुलगीसुद्धा असते. ती कारमध्ये दोघी अडकलेले असतात आणि तेव्हा हे पार्थ आणि काव्य दोघेसुद्धा मिळून एक छान अशी भन्नाट शक्कल लढवतात आणि त्या दोघींना त्यांच्या तावडीतून सोडवतात. तर मित्रांनो चला आपण आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूया. आता नंदिनी जीवाचा हात पकडते आणि त्याला म्हणते, ऐका ना प्लीज, माझा ऐका ना. तर तेव्हा जीवा आपला हातच सोडवून घेतो आणि तिला म्हणतो, तू एकटी असताना वेगळी असतेस आणि तुझे बाबा समोर आलेले ना तुझ्या तोंडातून शब्द फुटत नाहीत. मी आत्ता तुझं ऐकलं आणि उद्या तुझे बाबा नाही म्हणाले आणि जर तू माझा हात सोडलास तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही प्लीज, अहो असं नाही करणार मी. तर जीवा तिच्यासमोर हातच जोडतो आणि म्हणतोय, बघ मी तुझ्या समोर हात जोडून तुला रिक्वेस्ट करतोय, प्लीज घरी जा. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनी तर आता चाललेली असते मित्रांनो. पण आता तिकडून विक्रम येतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी थांब. आणि त्यानं असं म्हटल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो आणि नंदिनीसुद्धा एकदम वळून विक्रमकडे बघू लागते. तर आता इकडे मित्रांनो काव्य तर कैरी वगैरे मस्त अशी एन्जॉय करत असते. तर तेव्हा तो गाढवाला जो असतो तो काव्याला म्हणतो, अजून मीठ देऊ का काव्याताई? तर तेव्हा पार्थ तिथे येतो आणि ते ऐकल्यानंतर म्हणतो, हे काय रघुदादा, काव्याताई, काय तुम्ही जत्रेत हरवलेले भावंड वगैरे आहात की काय? आणि हळूच तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, अहो चिंचा खाताय, तुम्हाला काय दिवस गेलेत की काय? तर काव्य म्हणते, अहो काय बोलताय देशमुख, आणि मुळात फक्त काय दिवस गेलेली बाईच काय चिंचा खाते का फक्त? काय हो तुम्ही? असं ती बोलत असताना तो जो ठेलेवाला असतो तो हसू लागतो. तर काव्य त्याच्यासोबत गप्पा मारतच असते. त्याला म्हणते, मी तुम्हाला सांगते दादा, मी आणि माझी नंदिनीताई असं शाळेच्या बाहेर असे आडवी दप्तर वगैरे अडकवून 2 वेण्या अशा उडवत उडवत दत्तूच्या स्टॉलवरती उभा राहायचो. असा स्टॉल होता अगदी तुमच्यासारखा. आम्ही ना 1-1 रुपया जमा करायचो आणि मग चिंचा, बोरं सगळं काही खायचो, एकदम मज्जा करायचो आम्ही. त्याच्या शेजारी ना एक गोळा विकणाऱ्या दादांचा पण स्टॉल होता, पण आम्ही ना गोळा नाही खायचो. तर पार्थ म्हणतो, हो बरोबर आहे, गोळा खाल्ल्यानंतर जीभ रंगायची आणि घरच्यांनी बघितल्यानंतर मग गाल रंगायचे. असं तो हसत बोलत असताना काव्य त्याच्याकडे तर रागाने बघत असते आणि पार्थ लगेचच शांत होतो. तर काव्य त्याला सांगू लागते, कसं असतं माहिती का देशमुख, पालक जसं ना त्यांच्या हाताला मुलांच्या हाताला धरून शाळेच्या बाहेर घेऊन येतात ना, तसंच आठवणी आपला हात धरून राहतात नाही. माणसं सोडून जातात आपल्याला, पण आठवणी काही पाठ सोडत नाहीत. आणि असं म्हटल्यानंतर ती पार्थला सुद्धा चिंचा देते. तर तेव्हा पार्थ सुद्धा चिंच घेतो आणि ती खाऊ लागतो. आणि त्याला जे आंबट लागलेलं असतं तर ते बघितल्यानंतर, त्याचा चेहरा बघितल्यानंतर काव्य तर खूप हसू लागते. तर इकडे आता विक्रम नंदिनीला विचारतो, काय ग नंदिनी, तू कुठं जातीयेस? आणि तेव्हा जीवा बोलत असताना विक्रम त्याला बोलूच देत नाही. म्हणतो, अरे नाही नाही नाही, तुझ्या आईनं तिला काहीतरी गोळे वगैरे बनवायला बोलवलंय. तर जीवा विचारतो, काय? तर तेव्हा विक्रम डोक्याला हातच मारतो आणि म्हणतो, अरे ते काहीतरी असतं ना ते गोळ्यांची भजी, अरे नाही नाही ती गोळ्यांची कढी, आणि काय ती तिची स्पेशालिटी काय? असं म्हटल्यानंतर नंदिनी सांगते, कढी पकोडा. तर विक्रम म्हणतो, हां हां, अरे तेच कढी पकोडा बनवायला का काय, ते त्याच्यासाठी बोलवलंय, रात्रीच्या जेवणाची तयारी. असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनी खुश होते आणि ती आतमध्ये चाललेली असते. तर तेव्हा जीवा म्हणतो, पण बाबा ती घरी चाललेली आहे. तर विक्रम म्हणतो, हो का? आणि नंदिनीला विचारतो, काय ग नंदिनी, तू घरी जातेस? तर तेव्हा नंदिनी एकदा म्हणते नाही आणि म्हणते परत जीवाकडे बघून म्हणजे हो हो. तर विक्रम म्हणतो, अगं काय तुझं चाललंय, नाही नाही हो हो, काय नेमकं? तर जेव्हा सांगतो, हो बाबा ती घरी चाललेली आहे, ती ना फक्त काव्याला विश करायला आलेली होती. काव्या गेली ना आता आता ही पण चाललेली आहे. असं यांचं इकडं चालू असतं आणि परत त्यांनी इकडचा म्हणजे काव्याचा आणि पार्थचा सीन दाखवलेला आहे. आता
एक मुलगी कारमध्ये बसत असते आणि ती या दोघांना बघते, म्हणजे पार्थला आणि काव्याला बघते. तर तेव्हा ती लगेचच त्याच्या बरोबर असलेल्या त्या मुलाला म्हणते, "अरे रोहित, बघ ना इकडे, बाहेर ये, बाहेर ये लवकर. काव्य आणि पार्थ आहेत तिकडे." तर तेव्हा तो सुद्धा बाहेर येतो आणि या दोघांना बघितल्यानंतर एकदम खुश होतो आणि त्या दोघांना हात वगैरे करतो आणि विचारतो, "आम्ही येऊ का तिकडे?" तर तेव्हा हे सुद्धा दोघंजण बघतात त्याच्याकडे आणि मग पार्थ काव्याला विचारतो, "तुमच्या ओळखीचे आहेत का?" तर तेव्हा काव्या म्हणते, "नाही." आणि आता पार्थने त्या दोघांना सांगितल्यानंतर ते दोघे आता यांच्याजवळ येतात आणि तेव्हा ती मुलगी म्हणते त्या दोघांना, "तुम्हाला प्रश्न पडला ना की आम्ही दोघे कोण आहोत ते?" तर काव्या म्हणते, "हो हो, प्रश्न तर पडलाय." तर तेव्हा ती मुलगी म्हणते, "काव्याताई, मी ना तो तुमचा व्हायरल व्हिडिओ पाहिलेला होता, ज्यामध्ये ना तुम्ही पार्थदादांच्या बाजूने अगदी खंबीरपणे उभा राहिलेला होता." आणि असं आता तिने सांगितल्यानंतर या दोघांना आता लक्षात येतं की हे दोघे कोण आहेत ते. आणि काव्याला सुद्धा तो क्षण आठवतो आता, ज्यावेळेस ही रम्या बसत असते मागे कारमध्ये आणि काव्या पार्थच्या शेजारी बसलेली असते आणि ती रील्स बघत असताना तिला दिसतं ते की तिची रील्स व्हायरल होत आहे ते. तर तेव्हा ती पार्थला दाखवते, "हे बघा देशमुख, अहो आपली रील्स व्हायरल होत आहे." तर तेव्हा ती मुलगी म्हणते, "आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ना मी तुमच्या दोघांची फॅन झाले." तर तो मुलगा म्हणतो, "आणि त्याच दिवशी ना मी हिला प्रपोज केलं आणि मी विचारलं तिला, विल यू बी माय काव्या देशमुख?" आणि ती मुलगी म्हणते, "आणि मीही याला असं उत्तर दिलं की विल यू बी माय पार्थ देशमुख?" आणि असं आता ह्यांनी सांगितल्यानंतर या दोघांना तर खूप छान वाटू लागतं त्या गोष्टीचं. आणि त्यानंतर पार्थला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस काव्या त्या व्हिडिओवरचे कमेंट्स वाचून दाखवत असते. ती म्हणत असते, "हे बघा ना, किती कमेंट्स वगैरे आलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स, वी आर प्राऊड ऑफ यू, यू मेड इट." आणि ही तर कमेंट बघा की एक मुलगा आणि एक मुलगी दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं, विल यू बी माय पार्थ देशमुख? आणि त्या मुलाने त्या मुलीला विचारलं, विल यू बी माय काव्या देशमुख? आणि पार्थला तो क्षण आठवतो आणि काव्याला सुद्धा ते सगळं काही आठवतं. आणि आता हे दोघे सुद्धा एकमेकांच्याकडे बघून स्माईल देत असतात. तर काव्या त्या दोघांना सांगते आता, "आम्ही ना त्या कमेंट्स वाचलेल्या होत्या." आणि त्या दोघांना थँक्यू सुद्धा करते. तर पार्थ म्हणतो, "आजकाल ना काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही." तर तो मुलगा म्हणतो, "अहो दादा, प्रेमाच्या गोष्टी नेहमी व्हायरल होतातच. तुमच्या प्रेमाच्या गोष्टीमुळे ना आमच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली." तर काव्या लगेचच पार्थला हळूच म्हणते, "बघताय ना, युनिव्हर्स, प्लॅन्स." तर तेव्हा ती मुलगी म्हणते, "दादा ताई, आम्ही तर एकमेकांचे रिअल पार्थ आणि काव्या झालेलो आहे. पण रिअल पार्थ आणि काव्यासोबत आम्हाला एक सेल्फी मिळेल का?" तर तेव्हा काव्या म्हणते, "अरे का नाही, या ना या." तर पार्थ सुद्धा म्हणतो, "हो हो, प्लीज प्लीज, या या." तर तेव्हा आता हे दोघे सुद्धा पार्थ आणि काव्यासोबत छान सेल्फी घेतात. तर तो मुलगा म्हणतो, "थँक्यू थँक्यू, आज तर आमचा दिवस बनला." आणि आता हे दोघे सुद्धा त्यांना थँक्यू करतात आणि तिथून निघून जातात. तर अजून एक मुलगी तिथं येते आणि म्हणते, "मला पण तुमच्यासोबत सेल्फी मिळेल का?" तर तेव्हा ते ते दोघे सुद्धा परवानगी देतात, म्हणते, "हो हो, घ्या 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 ना." आणि आता ती मुलगी सुद्धा या दोघांच्या सोबत सेल्फी घेते आणि त्या दोघांना थँक्यू करून तिथून निघून जाते. तर ती मुलगी निघून गेल्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो, "आजच्या जगात काही सुद्धा होऊ शकतं ना?" तर काव्य म्हणते, "अहो या प्रेमाच्या दुनियेत काहीही होऊ शकतं देशमुख." आणि एकदम जोराने ओरडते, "जब तक सूरज चांद रहेगा, काव्यार्थ का नाम रहेगा." आणि म्हणते, "काय रघुदादा, द्या टाळी." आणि तो रघुदादा सुद्धा लगेच काव्याला टाळी देतो आणि म्हणते, "आता काकडी पण द्या." तर तेव्हा तो रघुदादा छान असं मीठ वगैरे टाकून काकडी देतो काव्याला. तर तेव्हा काव्या पार्थला सुद्धा काकडी देते आणि आपण स्वतः सुद्धा खाऊ लागते. तर तेव्हा काव्या थोडंसं पार्थकडे बघते आणि पार्थ तिच्याकडेच बघत असतो. तर काव्य लगेचच एक काकडी आपल्या तोंडामध्ये धरते आणि त्याच्याकडे इशारा करत असते. तर तेव्हा पार्थ तिला रघुदादाकडे इशारा करून दाखवतो आणि काव्य आता मोठमोठ्याने हसूच लागते. आणि त्यानंतर ती छान अशी काकडी वगैरे एन्जॉय करत असते आणि त्याच्यातच रमून गेलेली असते. तर पार्थ तिच्याकडे बघतच राहतो आणि तो हसतच असतो. आणि त्यानंतर काव्या 2 काकड्या आपल्या तोंडामध्ये घालते आणि पार्थकडे बघून तशीच हसू लागते. तर पार्थसुद्धा मोठमोठ्याने हसत असतो आणि या दोघांचा असं मस्तपैकी छान एन्जॉय चालू असतं. आणि आता इकडे विक्रम नंदिनीला म्हणतो, "नाही नाही नाही, अजिबात नाही. अगं तुझी सासू आहे ना, ती मला काय ती पकोडे वगैरे तळायला बसवेल आणि तू नाही, अजिबात जायचं नाहीस. आणि उलट मी तर म्हणेन, तू ते काय आहेत ना कढीचे पकोडे वगैरे जरा वेगळे तळ आणि पकोडे भजी वगैरे जरा वेगळे तळ. आणि आज मी आणि जीवा जरा खूप दिवसांनी बसू." आणि जीवाकडे बघून म्हणतो, "काय जीवा?" त्याला एक डोळा मारतो आणि म्हणतो, "लिटिल लिटिल."
तर तेव्हा जीवा एकदमच म्हणतो, "नाही बाबा, अहो दारू पिणं चांगलं नसतं आणि दारू पिलं ना तर दुसऱ्या दिवशी बायकोच्या हातचा काढा." असं तो बोलता बोलता त्याच्या लक्षात येतं आणि मग तो नंदिनीकडे एकदम बघतो आणि गप्प बसतो. तर विक्रम तर तोंडावरतीच हात घेतो आणि हसू लागतो आणि म्हणतो, "हरकत नाही, हरकत नाही." म्हणजे अजूनही जीवाला बायकोचा धाक आहे म्हणायचा. आणि आपलं असं काही नाही, आपण घाबरत नाही बायकोला. आणि इतक्यातच आता तिकडून मानिनी हाक हाक मारते, "विक्रम!" तर तेव्हा लगेच घाबरतो. आत्ताच बोलत असतो की आपल्यावरती काय धाक नाही बायकोचा वगैरे, आपण घाबरत नाही. पण मानिनीने हाक मारल्यानंतर, "हां, आलो, 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 आलो." आणि घाबरतो आणि जीवावरती नाव ढकलतो. म्हणतो, "हा जीवा, हा नंदिनीशी गप्पा मारत बसला इथं आणि पाठवतो मी नंदिनीला पाठवतो." आणि नंदिनीला म्हणतो, "अगं जा बाबा लवकर, मला आता या वयामध्ये भजनचं गाणं गायला बसवू नकोस." असं सांगितल्यानंतर नंदिनीसुद्धा लगेच आतमध्ये चाललेली असते, पण तिच्या हातामधून तो पेनड्राईव्ह खाली पडतो आणि विक्रम विचारतो, "अगं नंदिनी, हे काय आहे?" तर तेव्हा नंदिनी तो पेनड्राईव्ह उचलून हातामध्ये घेते आणि म्हणते, "काय नाही बाबा, ॲक्च्युली ना मी जीवांना रिक्वेस्ट करणार होते. बाबांच्यासाठी पी-पी-टी करून हवी आहे ना." जीवा एकदम छान आणि पटापट पी-पी-टी करतात. तर तेव्हा विक्रम आता तिच्या हातातला पेनड्राईव्ह घेतोच आणि म्हणतो, "असं आहे का? वाह! वाह! मग ठीक आहे. बघ तू काम कर, तू पटापट जाऊन पकोडे तळ जा आणि हा ना सटासट पी-पी-टी करेल, बघच तू." असं म्हणून तो पेनड्राईव्ह घेतो आणि जीवाच्या हातामध्ये देतो आणि आता नंदिनी आतमध्ये निघून जाते. तर जीवा म्हणतो, "काय हे? काय मी?" आणि आता विक्रमनं सांगितल्यानंतर जीवाचा ऑब्व्हियसली नाईलाज होतो आणि तो पी-पी-टी करायला तयार होतो. तर आता इकडे काव्या अजूनसुद्धा काही ना काहीतरी खातच बसलेली असते गाडीमध्ये. तर पार्थ थोडंसं पाणी वगैरे पिऊन येतो आणि तिच्याकडे बघतो आणि ओरडतोच तिला. म्हणतो, "अगो अहो काव्या, तुम्ही हे काय करत बसलाय? अजून बोरं खाताय तुम्ही? अहो थंडीचे दिवस आहेत, सर्दी होईल." तर काव्या म्हणते, "इतकी काळजी, किती क्यूट." तर पार्थ तर चिडतोच आणि तिच्या हातामधले ते बोरं वगैरे सगळी काढून घेतो आणि म्हणतो, "नका खाऊ म्हटलं तर कळत नाही का तुम्हाला?" असं म्हणून तो बोरं वगैरे असतो तो खिशातच कोंबतो. तर काव्या म्हणत असते, "अहो द्या ना मला ते इकडे बोरं, खाऊ देत ना मला." तर पार्थ म्हणतो, "कळत नाही का एकदा सांगितलेलं, थंडीचे दिवस आहेत, सर्दी होईल." तर काव्या रुसतेच आता. तर पार्थ आता तिला विचारतो लगेच, म्हणजे तिचा रुसवा काढू लागतो. म्हणतो, "रुसलायत का तुम्ही?" आणि एक कॉफीची बॉटल हातात घेतो आणि विचारतो, "कॉफी पिणार का गरम-गरम?" तर काव्या म्हणते, "नाही, नाही." तर पार्थ डबा एक हातात घेतो आणि विचारतो, "मग मेथीचे पराठे?" तर काव्या तरीसुद्धा नको म्हणते. तर पार्थ विचारतो, "बरं ठीक आहे, मग मिल्कशेक?" तर काव्या म्हणते, "ही काय वेळ आहे का मिल्कशेक प्यायची?" तर पार्थ आता विचारतो, "मग बोरं घातलेलं फ्रूट सॅलड?" असं त्यानं विचारल्यानंतर आता काव्या त्याच्याकडे बघते आणि एक छान अशी स्माईल देते. तर पार्थ म्हणतो, "हो, हो, रुसण्याची ॲक्टिंग करताय हां?" तर काव्या म्हणते, "किती दिवसानंतर असे प्रश्न विचारले हो तुम्ही मला? आधी तर असेच करायचे आमचे पार्थ देशमुख. काव्या, तुम्हाला हे हवं आहे का? काव्या, तुम्हाला ते हवं आहे का? काव्या, असं करू नका. काव्या, तसं करा." सारखं माझ्या मागे मागे फिरायचे आणि मी सगळ्याला नको नको म्हणायचे. आणि कशी होते ना मी त्यावेळी? तर पार्थ म्हणतो, "कंप्लीट बीटी." तर काव्या थोडीशी हसते आणि पुढं म्हणते, "आपल्या नात्यातला सगळ्यात बेस्ट पिरियड मी चिडण्यात आणि हरण्यात म्हणजे रागवण्यातच घालवला. पण आता मला त्या वेळेची खरी किंमत कळतीये. पण आता काय करणार, माझे पार्थ देशमुख आता काव्य झालेत ना." आणि म्हणते, "पूर्वीचे पार्थच व्हा ना तुम्ही. प्लीज प्लीज." बुकी पण डॅशिंग पार्थ, माझा ग्रीन फ्लॅग. मला छोटासा ओरखडा जरी आला ना तर अख्खं जग डोक्यावरती घेणारे पार्थ देशमुख. व्हा ना परत तसे. मी माझं अख्खं जग ओंजळीत धरून तुमच्यासमोर गुडघ्यावरती बसली आहे पार्थ. करा की मला त्या ॲक्सेप्ट. प्लीज प्लीज. असं ती म्हणत असते. तर तेव्हा पार्थ अजूनसुद्धा भाव खातच असतो. तर काव्या म्हणते, "ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही, युनिव्हर्स आहेच ना. युनिव्हर्स आपल्याला एकत्र आणायला काही ना काहीतरी प्लॅन बनवेलच. आय ट्रस्ट अवर काव्यार्थ युनिव्हर्स." आणि मित्रांनो, आता हे दोघं असे छान बोलत गप्पा मारत उभे असतात आणि इतक्यातच आता एक कार चाललेली असते तिकडून आणि त्या कारला बरीच पोरं येऊन तिथे अडवतात आणि त्याच्यावरती ओरडू लागतात, "ए बाहेर ये, बाहेर ये." आणि त्यांना मारायचा प्रयत्न वगैरे करत असतात. तर तेव्हा पार्थ ते बघतो आणि त्या कारमध्ये तर एक लेडीज असते आणि तिची मुलगी तिच्यासोबत असते आणि ते 5-6 जण मिळून तिच्यावरती ओरडत असतात. त्यातला एक जण म्हणत असतो, "ए दार उघड, उघड दार." आणि या दोघेसुद्धा म्हणजे ती मुलगीसुद्धा घाबरलेली असते आणि तिची आईसुद्धा घाबरलेली असते. तर तो माणूस म्हणतो, "दार उघड नाहीतर ही गाडी जाळून टाकेल." तर काव्यासुद्धा बघत असते आणि म्हणते, "काय चाललंय त्यांचं तिकडे?" आणि ती सुद्धा आता आपल्या जीपमधून खाली उतरते. तर काव्या ती बघते आणि म्हणते, "अहो पार्थ, ती लहान मुलगी रडतेय का?"
तर पार्थ म्हणतो, हो काहीतरी समथिंग सिरियस आहे, चला बरं बघू, असं म्हणून आता हे दोघे सुद्धा त्यांच्या दिशेने जाऊ लागतात. तर आता इकडे घरामध्ये जीवा तर विक्रमने सांगितल्यामुळे पीपीटी तयार करा बसलेला असतो. तर तेव्हा विक्रम तिथं चहा घेऊन येतो आणि दरवाजात उभा राहून म्हणतो, चाय गरम, चाय चाय. तर तेव्हा जीवा उठूनच उभा राहतो आणि म्हणतो, अहो बाबा तुम्ही इथे. तर तेव्हा विक्रम म्हणतो, हो अरे मी तुझ्यासाठी चहा घेऊन आलो होतो. तर तेव्हा जीवा म्हणतो, अहो पण तुम्ही कशासाठी आणलात? तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे हो हो, खरं तर नंदिनीनेच आणून द्यायला पाहिजे होता, लब्बाड कुठला. आणि विचारतो, काय रे नंदिनी इथं आली आहे, तुला आवडत नाहीये का? आणि खरं खरं सांग जीवा, तुझ्यातला नवरा सुखावला नाहीये? अरे खरं तर भांडणातली मज्जा तेव्हाच असते बच्चमजी, जेव्हा ते असं मागे मागे येतं कान धरत, शाब्दिक उठाबशा काढत. अरे थोरा मोठ्याने म्हटलेलंच आहे, किसी के मनाने में लज्जत वो आई, फिर से रूठ जाने को जी चाहता है. असं म्हणून तो हसतो आणि जीवाच्या खांद्यावरती एक टपली मारतो. तर जेव्हा म्हणतो, तसं काही नाही आहे बाबा. तर तेव्हा विक्रम त्याला म्हणतो, अरे बघ हे कानावरती जे पांढरे दिसत आहेत ना, ते उगीच नाही आहे झालेले. आणि खरं सांगू का, तुम्ही आत्तापर्यंत इतक्या चुका केल्या आहेत ना, इतक्या वेळेला तुम्ही एकमेकांना सॉरी म्हणालाय. जर त्याचं लोणचं घातलं असतं ना, तर ते एव्हाना मुरलं असतं. अरे नाही नाही, पण अजूनही काही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही एक काम करा, अशी मोठी ना चिनी मातीची बरणी घ्या आणि त्यामध्ये ना तुमच्या या पिकलेल्या चुका आणि ते सॉरी वगैरे टाका आणि आणखीन अशा एका शेवटच्या भांडणाची खमंग फोडणी द्या आणि बंद करून टाका ती बरणी. आणि मग तुम्हाला पोरंबाळं झाली आणि त्यांची भांडणं सोडवायची वेळ आली की मग उघडा ती बरणी. अरे मग छान असं मस्त मुरलेलं असेल ते लोणचं. उतार वयात आपण समंजस झालोय असं वाटलं की मग तुमच्या आळणी बेचव आयुष्याला ना चव आणण्यासाठी ती वस्तू वापरा. असं तर सर्व काही सांगत असतो. तर जीवा म्हणतो, अहो बाबा तुम्ही काय बोलताय? आणि मला शहाणपणाचे धडे देण्याऐवजी ना या धनंजय मोहितेंना समजावा जरा. तर विक्रम म्हणतो, अरे पण तुला संसार कोणासोबत करायचा आहे? बापासोबत करायचा आहे का मुलीसोबत करायचा आहे? हे बघ, जेव्हा जेव्हा ना आपण बायको नावाचं सुंदर फूल तोडायला जातो ना, तेव्हा ना मग आपला मनाचा शर्ट मुलीच्या बाप नावाच्या तारेमध्ये अडकून फाटणारच. अरे शास्त्र असतं ते. आणि तुला खरं सांगू का, मला सुद्धा 2-2 सुना आहेत म्हणून मी इतका प्रेमळ आहे. आणि जर जावई असता ना तर घोर अपमानच केला असता मी त्याचा. तर जेव्हा म्हणतो, बाबा तुम्ही ना आता फिरकी घेण्याच्या मूडमध्ये आहे आणि हे काम तुम्ही सांगितलंय म्हणून करतोय ना मी, मग मला करू द्या प्लीज. तर तेव्हा विक्रम म्हणतो, नाही नाही ठीक आहे ठीक आहे, तू तुझं काम संपव आणि हा चहा पण संपव आणि त्यानंतर खाली ये नंदिनीशी गप्पा मारायला. अरे करून टाका रे, पॅचअप करून टाका. का नंदिनीला परत पाठवू दुसरा चहा घेऊन? तर तेव्हा जीवा आता थोडंसं रागाने चिडून बघतो. तर विक्रम म्हणतो, नाही 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 ठीक आहे ठीक आहे, चालू दे तुझं, तू चहा संपव आणि ये खाली पटकन. असं म्हणून तो उठतो आणि तिथून निघून जातो. तर जेव्हा आता आपलं काम पुढं कंटिन्यू करतो आणि म्हणतो, अरे डिटेल्स मिसिंग आहेत या फोल्डरमध्ये, आता कोणाला विचारू? आणि म्हणतो, ज्यांचं काम आहे त्यांनाच तर विचारायला लागणार ना. आणि म्हणतो, धनंजय दीनानाथ मोहिते, असं म्हणून तो थोडासा वैतागलेला असतो. तर आता इकडे स्वयंपाकघरामध्ये या दोघीजणी मस्त असंपैकी कढी पकोडे करत असतात, मानिनी आणि नंदिनी. तर नंदिनी सांगते मानिनीला, नाही नाही बाबांना माहिती नाही आहे की मी त्यांच्या पीपीटीचं काम जीवांना सांगते ते. तर मानिनी म्हणते, हो अच्छा, मग जीवाला तर माहिती आहे का की तुझ्या बाबांना माहिती नाही आहे ते की तू त्यांचं काम घेऊन जीवाकडे आलेली आहेस ते? तर तेव्हा नंदिनी नाही नाही असं म्हणते. आणि मित्रांनो, आता नेमकं इकडे आता जीवा हा असतो, तो विचार करत असतो आणि फोन आपल्या हातामध्ये घेतो आणि तो धनंजयलाच फोन लावतो. तर तेव्हा धनंजय रागारागात फोन उचलतो आणि त्याला म्हणतो, का फोन केलायस तू? तर तेव्हा जीवा काही बोलतच नाही तिकडून. तर धनंजय म्हणतो, अरे तुला बोलायचं नसेल तर मग फोन ठेव ना, का केलायस फोन? तर तेव्हा जीवा म्हणतो, मी तुम्हाला फक्त हेच विचारायला फोन केला होता की तुमच्या असं बोलत असताना. धनंजय म्हणतो, तू मला विचारणारा कोण आहेस? टेकोजीराव. तर तेव्हा जीवा म्हणतो, 1 मिनिट, मला उगीच हाऊस नाही आहे तुम्हाला फोन करायची, मी तुमच्या फायद्यासाठीच तुम्हाला फोन केलेला आहे. तर धनंजय तिकडून रागारागातच बोलत असतो, म्हणतो, माझ्या मुलीच्या आयुष्याचं नुकसान केलंस ना ते खूप आहे. आता माझ्या मुलीचा माझा फायदा करण्याच्या निमित्तानं तिच्या आयुष्यामध्ये पुन्हा डोकावू नकोस तू. तर जेव्हा म्हणतो, अहो काय बोलताय तुम्ही? तर धनंजय अजून रागारागातच बोलत असतो, म्हणतो, मी बरोबर आहे तेच बोलतोय. त्या दिवशी तू नंदिनीला दारू पाजलीस आणि आता मला लाडीगुडी लावायला निघालायस तू. हे तुझे असले गेम्स मला कळतात आणि नंदिनीला सुद्धा आता हे सगळं काही कळायला लागलेलं आहे. त्या दिवशी तू तिच्या आयुष्यामधून निघून गेलास
दुसऱ्या दिवशी ती लगेच कामावरती गेली. हे बघ, आता ना तुझ्यासारख्या फसव्या, लबाड आणि दिखाऊ माणसाची आता तिला गरज नाहीये. तर जीवा आता चांगलाच चिडतो आणि म्हणतो, एक मिनिट एक मिनिट, काय काय तोंडाला येईल ते बोलताय का तुम्ही? तुमच्या नंदिनीला गरज आहे म्हणून ती आज असं तो सर्व काही सांगणार असतो. तर धनंजय म्हणतो, तिचं नाव सुद्धा घेऊ नकोस, तिच्या मागे लागू नकोस आणि मला परत फोन करू नकोस तू. अरे एकदाचा तिच्या आयुष्यातून निघून जा, तेव्हाच ती सुखी होईल. ठेव फोन, असं तो म्हणतो आणि फोनच कट करतो. तर आता इकडे जीवा तर जाम चिडलेला असतो आणि तो तसाच चिडून खाली बसतो आणि सगळ्या गोष्टीचा विचार करू लागतो. आणि त्याला आता ते सगळे क्षण आठवू लागतात, म्हणजे नंदिनीसोबत घालवलेले. नंदिनी त्याच्यावरती येऊन चिडलेली असते प्रत्येक वेळेला. आणि त्यानंतर ज्यावेळेस शेवटचं धनंजय म्हणालेला असतो, नंदिनी बोल, तर तेव्हा नंदिनी रागारागात रडत रडत बाजूला गेलेली असते आणि म्हणालेली असते, मला काहीच आठवत नाहीये जीवा, मला खरंच काहीच आठवत नाहीये. तर आता जीवा म्हणतो, मला सगळं आठवतंय, सगळं काही. हा जीवा देशमुख कधीच काही विसरत नाही, चांगुलपणासुद्धा आणि वाईटपणासुद्धा. आणि हा भलताच चिडलेला असतो मित्रांनो. तर आता इकडे धनंजय नंदिनीसाठी खूप काळजीत असतो. तिचा फोटो वगैरे बघून त्याला खूप त्रास होत असतो त्या गोष्टींचा. आणि तो मनातल्या मनात म्हणतो, दोन्ही पोरींना सुद्धा मी राक्षस वाटतो, मला भावना नाहीत असं वाटतं. पण मी सुद्धा बाप आहे. उद्या काव्याची परीक्षा आहे, पण एक फोन नाही आहे पठ्ठीचा. असो, मीच करतो तिला फोन, ऑल द बेस्ट तरी करतो, असं तो म्हणतो आणि काव्याला फोन लावत असतो. आणि इकडे तर मित्रांनो आता जीवाच्या डोळ्यामधून पाणी येत असतं आणि तो आपले डोळे वगैरे पुसतो आणि तो डायरेक्ट त्या लॉयरनाच फोन लावतो आणि म्हणतो, म्हणजे त्या काउन्सिलरला फोन लावतो आणि म्हणतो, डिसेंबर महिन्यामध्ये माझ्या बायकोने तुम्हाला फोन केलेला होता फास्ट ट्रॅक डिवोर्ससाठी, आठवलं का? तेव्हा तिला डिवोर्स हवा होता आणि आता मला डिवोर्स हवा आहे, असं तो बोलतो. तर तेव्हा मित्रांनो हा तर एकदम धक्कादायकच प्रकारे ते घडलेला आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता काव्याने पार्थ त्या कारजवळ पोचलेले असतात. तर तेव्हा काव्या बोलत असताना त्यातला एक जण ओरडतो काव्यावरती, हे बघा मॅडम, कायद्याच्या गोष्टी आम्हाला शिकवू नका. आणि त्यानंतर काव्या बोलत बोलत बाजूला जाते आणि म्हणते, कायदा तुम्हाला मीच शिकवते, आता एवढा मोठे झालेले आहात ना, तुम्हाला कायदा माहीत नाही ते, असं म्हणून ती बाजूला जाते. आणि ती सगळी पोरं जी असतात ती काव्याच्या मागे जातात. आणि इतक्यातच आता ती कारवाली जी लेडीज असते ती हळूच तिथून सटकून निघून जाते आणि त्यानंतर ते सर्वजण तिच्या मागे मागे धावू लागतात. तर तेव्हा आता या दोघांनी शक्कल लढवून तिला त्यामधून त्यांच्या तावडीतून सोडवलेलं असतं आणि ती निघून गेल्यानंतर आता पार्थ आणि काव्या एकमेकांना टाळी वगैरे देतात. तर इकडे रम्या काहीतरीच बडबडत असते, समथिंग लाईक कोमा, पॅरालिसिस किंवा गेला बाजार मेमरी लॉस. आणि तेव्हा वसूसुद्धा म्हणते, जस्ट इमॅजिन, काव्या सगळं काही विसरलेली आहे आणि जर पार्थला सुद्धा विसरली तर. आणि या दोघींचं काहीतरी वेगळंच शिजत असतं मित्रांनो प्लॅनिंग. आणि इतक्यातच आता इकडे या जीवाने त्या काउन्सिलरना सांगितल्यानंतर ते लगेचच एका वकिलाला पाठवतात आणि ते लगेचच नंदिनी असतानाच घरी येतात आणि म्हणतात, पेपर्स आणलेले आहेत. आणि ते बघितल्यानंतर नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि तेव्हा मानिनी सुद्धा तिथेच उभी असते. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.